नमस्कार, मी अजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। येत्या 22 मार्चपासून IPLला सुरुवात होणार आहे। मात्र त्या अगोदर एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या कर्णधार पदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा हात असल्याची चर्चा क्रीडा विश्वात रंगली आहे। ही चर्चा नेमकी काय आहे, का त्यांच्यावर हा आरोप करण्यात येत आहे, त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे। गेल्या दशकापासून रोहित या फ्रँचाइझचे नेतृत्व करत होता, मात्र अचानक त्याला कर्णधार पदावरून हटवण्यात आलं। दरम्यान अशातच आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हात असल्याची चर्चा क्रीडा विश्वात रंगली आहे। यामागे नेमकी कोणती कारणे असू शकतात, जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स फ्रँचाइझचा मार्गदर्शक आहे। सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पण जोपर्यंत रोहित टीमचा कर्णधार होता तोपर्यंत अर्जुनला प्लेइंग 11मध्ये फारशी संधी देण्यात आली नव्हती। सचिन आणि रोहित यांच्यातील संबंध गेल्या 2 वर्षापासून फारसे चांगले नाही आहेत। सचिन इतर खेळाडूंबाबत सोशल मीडियावर पोस्ट करतो, मात्र रोहित शर्मा संदर्भात कधीच करत नाही। रोहितच्या वाढदिवशी मास्टर ब्लास्टर हिटमॅनला जाहीरपणे कधीच शुभेच्छा देत नाही। त्यामुळे खरंच सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये बिनसला आहे का? तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? युतीचे आमदार खासदार पैठली कसबा पेठेतली समस्या दूर करू शकते। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.